ठाण्याचे माजी नगरसेवक भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या विरोधात एका एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरच्या संचालकांना अडवून ठेवून 22 लाख रुपये मागितल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी संस्थेचे चालक डॉक्टर प्रसाद मौर्या यांनी वाघुले यांच्यासह 36 जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी या प्रकाराचा तपास सुरू केला आहे। ही घटना सोमवारी घडली होती। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात नॅशव्हिल एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरमध्ये माजी नगरसेवक संजय वाघुले 35 ते 50 लोकांसह गेले होते आणि सेंटरचे संचालक डॉक्टर प्रसाद आणि सेंटरचे संचालक डॉक्टर प्रमोद मौर्य, डॉक्टर प्रशांत सिंग आणि केंद्र संचालिका प्रतिभा भालेराव यांनी बंदी केलं होतं। तसेच सेंटरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा पाठवण्याची धमकी देऊन मारहाण आणि तोडफोड करण्याची चेतावणी देखील दिली होती। तात्काळ 22 लाख रुपयांचा चेक देण्याची मागणी केली। यानंतर सेंटरकडून पोलिसांकडून मदत मागण्यात आली आणि पोलिसांनी केंद्रातील लोकांना बाहेर काढलं। यावेळी संचालकांवरती मारहाण करण्यात आली। तसेच त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सोशल मीडियावरती त्यांना व त्यांच्या सेंटरला फसवणूक करणारे ठरवण्यात आलेले आहे। या सगळ्या प्रकरणानंतर आज संस्थाचालक डॉक्टर प्रमोद मौर्या, डॉक्टर प्रशांत सिंग आणि संचालिका प्रतिभा भालेराव यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। त्याचबरोबर ठाण्यातील भाजपाच्या माजी शहराध्यक्षावरती गुन्हा दाखल संचालकांकडून झाल्यानंतर भाजपाचे माजी ठाणे शहराध्यक्ष ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले व त्यांची कन्या ऋषाली वाघुले यांच्यासह 36 जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। त्यानंतर त्यांनी देखील आज आपली भूमिका मांडली। संजय वाघुले, ऋषाली वाघुले त्याचबरोबर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी याबाबत खुलासा करीत केवळ फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांची फीची रक्कम परत मागण्यासाठी संस्थेमध्ये गेल्याचं स्पष्ट केलं आहे आणि आपल्यावर या सदर इन्स्टिट्यूटकडनं खोटे आरोप लावले जात असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे। ठीक आहे, जे 22 लाख रुपये मागितले गेले ते कुठल्या पर्पजसाठी जे काय नाव घेतलं गेलं ते त्यांच्या मनात काय असेल ते असेल, पण आम्हाला ज्या पद्धतीने ते पैसे मागितले गेले दॅट वी ट्रीट एज अ एक्सटॉर्शन ओनली बिकॉज यू विल पुट अस है ना की आप बैठो डिटेन्शन करो। 50 लोकांच्या मध्ये जर तुम्ही चेक घेऊन ये तू जा तू बस, त्याला आम्ही ॲज अ एक्सटॉर्शन घेतो। कारण तसंच ते घेतलं गेलं। आता तुम्ही कोणाला दरवाजा बंद करून बसवलं, तू जा पैसे घेऊन येणं सोडलं नाही, त्याला काय म्हणतात? त्याला एक्सटॉर्शनच म्हणतात। त्याची तेच डेफिनेशन आहे, म्हणून ते वर्ड आम्ही वापरलं। एनी विच वेज त्यांना जे सांगितलं गेलं असेल त्यांच्याकडून त्यांनी तसा कॉल घेतला। पण माझं असंच म्हणणं आहे की जर तुम्ही एवढे वरिष्ठ नेते आहेत तर तुम्ही जो समोरचा माणूस सामाजिक आहे, डॉक्टर आहे, तो पण सोशल वर्कर आहे, तर त्यांचाही ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि मग किंवा मला ऑफिसमध्ये बोलवलं किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन व्यवस्थित बसून त्याचा चांगल्या पद्धतीने निराकरण झालं असतं तर हे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला नसता। तेवढंच आम्ही बोलत आहे, कारण हे त्यांच्या कंट्रोलमध्ये पण नव्हता। आता काय माहीत आता मागून ह्याला कसं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा आहे। आमच्या सोबत पण भरपूर फ्रॉड झाले आहेत, बट वी आर गोईंग बाय द लॉ, वी आर अबाइड बाय द लॉ, है ना। सर्वजण काय म्हणतात, लॉ आपल्या हातात घ्यायला चालू करतील तर पोलीस स्टेशनची काय गरज आहे, कशाला आपल्या गृहमंत्रीची गरज? गुन्हा दाखल केलेला आहे। बघा, मला पहिल्यांदाच आम्ही असं फेस केलेलं आहे। मी पहिल्यांदा असं बघितलं की हे मॉब लिंचिंग काय असते आणि याच्यामध्ये जीव जायचा धोका कसा निर्माण होतो। तर मला हेच आहे की ह्या लोकांनी, ज्या लोकांनी तोंडाला तोंड दिलंय किंवा हाताला हात दिलाय, प्रत्येक गोष्टीला होकार दिलाय ना, हेच खरं आहे आणि लॉ आपल्या हातामध्ये घेऊन मारहाण केली आहे। एव्हरीबडी शुड गेट द पनिशमेंट। ऑफकोर्स तिनेच केलं आहे, ऑफकोर्स तिनेच सर्व स्टार्ट केले आहे, त्यात काही तथ्य नाही आहे। ते तर तिचा पर्सनल एजेंडा आहे। तर तेच मी बोलत, त्यांचा व्हिडिओ दाखवला की दुसऱ्या अकॅडमीच्या त्यांच्या ओनरचं नाव घेऊन जर तो कोण बोलत आहे तर हे तर एकदम क्लिअर कट केस आहे। अजून आपल्याला काय क्लॅरिटी पाहिजे? एकदम पारदर्शक थिंग आहे की इट्स अ कॉम्पिटिटर ॲक्टिव्हिटी। दे वॉन्ट दॅट दीज पीपल शुड बी किल्ड ॲट एनी कोर्स। हे सर्व बंद झाले पाहिजे। त्यांच्या स्टुडंटचं काय होतं, त्यांच्यावर FIR होतं, त्यांच्याशी आमचं काही घेणं देणं नाही आहे। आम्हाला फक्त आमच्याशी घेणं देणं आहे। यांचं सेंटर पहिला कसाही करून बंद करा। तेच मी बोलत आहे की हे अशा एम्प्लॉईजचं हे लास्ट ऑप्शन हेच असतो की खराब करायचं आहे तर बोलून जे आहे पेरेंट्स लोकांना भडकवा, सर्वांना भडकवा। जास्त काही झालं तर नेत्यांना याच्यात इन्व्हॉल्व करा आणि सर्व खराब करून बघा, ते निघून जातील। आता यांचं सामाजिक जीवन आहे, यांच्यावर आरोप झालाय आणि ज्यांना जे काही बोललं गेलं, ठीक आहे, त्याच्या पद्धतीने ते निर्माण केलं आणि त्याचा एवढा दुष्परिणाम होईल ते कोणालाच खात्री नव्हती। माझ्यासाठी पण मलाही असं वाटलं नव्हतं मी जेव्हा बसलेलो की एवढं हे तिथे जाऊन संपणार आहे। म्हणजे बघा सर, ह्याच्यामध्ये ना कार्यकर्ते जास्त होते आणि ह्यांना बळ कोणाकडून मिळालं? जर यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं, तिथे ते गेले, तिथे जाऊन मग पोलीस यांच्याकडे जायची काय गरज होती? त्यांना माहीत होतं की हे लोक कन्व्हिन्स करतील। आम्ही तर कन्व्हिन्स करतच होतो। सोमवारी 10 लोकांना बोलवलं, आम्ही वी वुड हॅव डन एव्हरीथिंग।
पण त्यांना वाटलं की हे जर असं केलं तर काही फ्रॉड तर नाहीच आहे, तिला माहीतच आहे, म्हणून ते लोक कन्व्हिन्स होत आहेत ना. त्यांना जे स्वतःचा एजेंडा सेट करायचा होता त्याच्यासाठी त्यांनी पॉलिटिशियन्सला पण इन्व्हॉल्व करून त्यांनाही खोटी माहिती देऊन हे कांड केलं आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी त्यांना बळ मिळालं आणि त्या बळमुळेच ती पुढे पुढे धावते, कार्यकर्त्यांना पण मागे धावायला लावते आणि ह्याच्यामुळेच हे जीवाचा धोका निर्माण झाला. माझी या ठिकाणी मी गेली वर्षभर माझ्या भागात जे प्लेसमेंट आहेत त्याबाबत मी नौपाडा पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणावरनं थातूर कारवाई होते. आणि याच्यापूर्वी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली होती, परंतु त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही आहे. संजय वाघुले हा कोण आहे की याच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि यांच्या मागे कुठली राजकीय शक्ती आहे की पोलिसांनी तत्पर 4 वाजता विद्यार्थ्यांची तक्रार घेतल्यानंतर माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संजय वाघुले जर CCTV फुटेजमध्ये त्यांना मारहाण करताना दिसत असेल तर मी सजा भोगायला तयार आहे. एवढीच माझी पोलीस स्टेशनला नम्र विनंती आहे. नौपाडा पोलीस स्टेशनचे माझे गेले अनेक वर्षाचे चांगले संबंध आहेत आणि नौपाडा पोलीस स्टेशनला गेले अनेक वर्ष मी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे पोलिसांना विनंती आहे, कुठल्याही राजकीय प्रेशरखाली कारवाई करू नये. विद्यार्थ्यांना आपण न्याय द्यावा, आपली पण मुलं शिक्षण घेत आहेत हे त्यांनी लक्ष ठेवावं. एवढीच नौपाडा पोलीस स्टेशनला विनंती.